कर्क राशींच्या माझ्या तमाम भावा आणि बहिणींनो, तुमच्या आयुष्यात आत्तापर्यंतची सर्वात मोठी थरकाप उडवणारी आणि काळजाचा ठोका चुकवणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण तब्बल कित्येक वर्षानंतर विधात्याच्या घरचे एक असे भयंकर गुपित फक्त तुमच्यासाठीच उघड होते, जे तुमचे संपूर्ण आयुष्य आणि तुमच्या सुखाचा संसार मुळापासून उखडून टाकू शकते. म्हणूनच हा जोडून विनंती आहे की हा व्हिडिओ अगदी शांतपणे एक सेकंदही न चुकवता शेवटपर्यंत पहा. जर घाईघाईत हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडून गेलात तर नशिबाची सुवर्ण संधी तर गमावलंच, पण तुमच्या हसत्या खेळत्या कुटुंबावर कोसळणारे खूप मोठे संकट तुम्ही रोखू शकणार नाही, ज्यामुळे नंतर आयुष्यभर रडत बसण्याची वेळ येईल आणि मोठा पश्चाताप होईल. कारण कर्क राशी ही अत्यंत संवेदनशील आणि रक्ताच्या नात्याला जपणारी राशी आहे. आणि नेमका याच वेळी तुमच्या मुलांच्या बाबतीत एक अत्यंत भयानक, क्रूर आणि काळजाचा घर पाडणारा योग समोर येत आहे. जर तुमच्या घरात तरुण किंवा मोठी मुले असतील तर त्यांच्या बदलत्या सवयी आणि त्यांच्या खोलीत चालणाऱ्या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण तुमची मुलं कोणत्याही मित्राला किंवा तुम्हाला न सांगता स्वतःच्याच मनातल्या मनात एखादा अत्यंत भयंकर मानसिक दबावाखाली ब्लॅकमेलिंगच्या जाळ्यात किंवा गुप्त आणि जीवघेण्या संकटात अडकण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. मुले तुमच्यापासून एखादी अशी काळी आणि भयंकर गोष्ट लपवत आहे, जी बाहेर आली तर तुमच्या संपूर्ण खानदानाच्या इज्जतीची आणि नावाचे धिंडवडे निघू शकतात. मुले इंटरनेटवरील एखाद्या मोठ्या ऑनलाईन फसवणुकीत, जुगारात, चुकीच्या व्यसनात किंवा अशा काही लोकांच्या जाळ्यात अडकली आहेत, जे त्यांना आतून पोखरत आहेत आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. मुले डिप्रेशनमध्ये येऊन एखादी अत्यंत टोकाचे आणि नको ते पाऊल उचलण्याची ही शेवटची पूर्वसूचना आहे. म्हणूनच प्रत्येक आईबापाने आणि कर्क राशींच्या जातकाने आपल्या मुलांचा जीव वाचवण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहणे अनिवार्य आहे. कारण ही तुमच्या रक्ताच्या नात्याची आणि अस्तित्वाची गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात आता एक अशी ठराविक तारीख आणि अत्यंत महत्त्वाचा काळ सुरू होत आहे, जो काळ तुमच्या जीवनाला एक नवी आणि सोनेरी दिशा देईल. हा 5 ते 11 जुलैचा टप्पा तुमचे संपूर्ण आयुष्य आणि तुमची आर्थिक परिस्थिती बदलून टाकणार आहे. या महासप्ताहात तुमच्या नशिबाचा जुना फेरा पूर्णपणे उलटणार आहे आणि भाग्याची नवी पहाट होणार आहे. आणि येणारे पुढचे 6 दिवस तुमच्यासाठी अगदी सोन्यासारखे मौल्यवान आणि चमत्कारी असणार आहेत. तुमच्यावर होणारा ग्रहांचा प्रभाव आणि त्यांची बदलती नक्षत्राची चाल पाहिली तर आता तुमच्या पाठीशी असणारी शनीची अडीचकी म्हणजेच पनौती पूर्णपणे संपण्याच्या मार्गावर आहे. आणि त्यातच सर्व संकटाचे निवारण करणाऱ्या विघ्नहर्ता बाप्पाची विशेष मेहर नजर आणि असीम कृपा तुमच्यावर झाली आहे. साक्षात अक्कलकोटचे स्वामी समर्थ, ज्यांनी आजवर तुम्हाला प्रत्येक कठीण प्रसंगात वाचवले आहे, त्या स्वामींचा वरदहस्त आता थेट तुमच्यावर आला आहे. त्यामुळे तुमच्या नशिबाचे, तुमच्या कर्माचे फासे आता पूर्णपणे पालटणार आहेत आणि वाईट दिवस संपणार आहेत. तुमच्या भूतकाळाचा उल्लेख करायचा झाला तर तुम्ही आजवर जो काही मानसिक त्रास सहन केला आहे, लोकांनी दिलेले टोमणे, पाठीत झालेले वार आणि सोसलेले कष्ट, तो वाईट काळ आता कायमचा इतिहास जमा झाला आहे. कारण निसर्गाचा नियम आहे की कितीही मोठी आणि अंधारी रात्र झाली तरी त्या रात्रीनंतर सोन्याची पहाट नक्की उगवते आणि तुमच्याही आयुष्यात ती उगवली आहे. पण हे सगळे चांगले घडत असतानाच या काळात मला तुम्हाला एक खूप मोठी चेतावणीसुद्धा द्यायची आहे, ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण तुमच्या भोवती सध्या विंचवासारखे डंक मारणारे आणि तुमच्या सुखावर जळणारे लोक वावरत आहेत, जे समोर गोड बोलतात पण पाठीमागे तुमच्यावर स्वार करण्याची संधी शोधतात. अगदी तुमच्या खूप जवळचा, विश्वासातला आणि नात्यातलाच माणूस ऐनवेळी पाठीत सुरा खुपसू शकतो. त्यामुळे आर्थिक व्यवहारात किंवा कोणत्याही कोर्ट कचेरीच्या बाबतीत कायद्याच्या काचड्यात अडकण्याची मोठी भीती या दिवसात निर्माण झाली आहे. आणि जर तुम्ही लोकांवर नेहमीप्रमाणे आंधळा विश्वास ठेवलात तर तुमच्या मानसन्मानाला, तुमच्या इज्जतीला मोठा तडा जाण्याची शक्यतासुद्धा निर्माण झाली आहे. परंतु तुम्हाला अजिबात घाबरण्याची गरज नाही, कारण तुमच्यासाठी काही अत्यंत शुभ आणि चांगले संकेतसुद्धा निसर्गाकडून मिळत आहेत. तुमच्यावर आता सप्तरंगी नशिबाची मोठी उधळण होणार आहे. तुमच्या प्रगतीच्या मार्गात आजवर जे काही बंद दरवाजे होते, जे अडथळे होते, ते सर्व दरवाजे आता देवाच्या कृपेने आपोआप उघडणार आहेत. आणि तुमच्या घरात, कुटुंबात बऱ्याच दिवसानंतर आनंदाच्या गोड बातम्यांची बरसात होणार आहे.
पण तरीही सुख येत असताना काही वाईट शक्ती आणि नको असणारे अडथळे तुमच्या मार्गात येण्याचा प्रयत्न करू शकतात. सध्या तुम्हाला कोणाच्या तरी वाईट नजरेचा किंवा नजरबंदीचा प्रभाव स्वतःवर जाणू शकतो. तुमच्या प्रगतीकडे पाहून लोकांच्या आपापल्या आणि जळक्या नजरा तुमच्यावर आणि तुमच्या हसत्या खेळत्या कुटुंबावर लागलेल्या आहेत. आणि सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे ज्यांच्यावर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला अशा तुमच्या रक्ताच्या नात्यातच तुमची मोठी फसवणूक होऊ शकते. म्हणूनच या काळात तुम्हाला तुमच्या कामावर, तुमच्या व्यवसायावर आणि पैशांच्या देवाणघेणीवर विशेष लक्ष द्यावे लागेल. तुमची अनेक दिवसांपासून कुठेतरी अडकलेली किंवा साचलेली मोठी रक्कम अचानक तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तुम्ही पूर्वी कोणाला मदत म्हणून उधार दिलेले पैसे, जे मिळण्याची आशा तुम्ही सोडली होती, ते पैसे आता तुमच्याकडे परत फिरणार आहेत. तुमच्या धंद्यात, तुमच्या व्यवसायात अचानक मोठ्या भरभराटीची आणि तेजीची चाहूल तुम्हाला लागणार आहे. आणि जे लोक नोकरी करत आहेत त्या नोकरी करणाऱ्या लोकांना आपल्या पदात उच्च झेप घेण्याचा खूप मोठा राजयोग चालून आला आहे. पण हे सगळे यश, हा पैसा आणि ही प्रतिष्ठा मिळवत असताना तुम्हाला स्वतःच्या बोलण्यावर अत्यंत कडक नियंत्रण ठेवावे लागेल. कोणत्याही परिस्थितीत आपल्या जिभेला लगाम घाला. तोंडातून अपशब्द काढू नका. मनातील संतापाला, छोट्या गोष्टींवरून होणाऱ्या रागाला आपल्या घरात आणि मनात अजिबात जागा देऊ नका. आणि लोकांशी संवाद साधताना, बोलताना आपल्या शब्दांची निवड खूप शांतपणे आणि जपून करा. कारण बोललेला शब्द परत घेता येत नाही. कुटुंबाचा आणि मुलांचा विचार केला तर कर्क राशींच्या जातकांनी आपल्या मुलांच्या बाबतीत आधी सांगितलेला भयंकर धोका टाळण्यासाठी आणि मुलांच्या पाठीशी असणारी कोणतीही वाईट नजर किंवा संकट दूर करण्यासाठी काही अत्यंत कडक आणि वेगळे धार्मिक उपाय करणे गरजेचे आहे. या सप्ताहात मुलांच्या वजना इतके किंवा जमेल तेवढे धान्य गरजूंना किंवा अनाथ आश्रमात दान करा. यामुळे मुलांवरील मोठे अरिष्ट टळते. तसेच घरात दररोज संध्याकाळी भीमसेनी कापूर आणि लवंग एकत्र करून संपूर्ण घरात त्याचा धूर करा, ज्यामुळे घरातील नजरदोष आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. तुमच्या मुलाच्या हाताने किंवा तुम्ही स्वतः मंगळवारी आणि शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन हनुमानाला शेंदूर आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि तिथे बसून 3 वेळा हनुमान चालिसाचे वाचन नक्की करा. आणि सर्वात महत्त्वाचा चमत्कारी उपाय म्हणजे या 5 ते 11 जुलैच्या काळात कोणत्याही एका दिवशी आपल्या मुलाच्या हाताने लाल कापडात थोडे काळे तीळ आणि 1 तांब्याचे नाणे बांधून ते वाहत्या पाण्यात सोडून द्या किंवा मारुतीच्या मंदिरात दान करा. हा उपाय मुलाला कोणत्याही मोठ्या अपघातातून, कोर्ट कचेरीतून आणि वाईट मित्रांच्या काळ्या जाळ्यातून कायमचा बाहेर काढेल. आणि मला खात्री आहे, जे आईबाप आपल्या मुलांवर मनापासून प्रेम करतात ते आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी हा उपाय नक्की करतील. म्हणूनच प्रत्येक पालकाने आत्ताच्या आता कमेंट बॉक्समध्ये "हो, मी हे माझ्या मुलांसाठी नक्की करणार" असे लिहून आपली उपस्थिती नोंदवा. तुमच्या एका कमेंटमुळे स्वामी समर्थ तुमच्या मुलांचे रक्षण करतील. राजयोग चालून आला आहे. तुमच्या आसपास वावरणाऱ्या आणि तुमच्या जीवावर जगणाऱ्या गुप्त शत्रूंपासून अत्यंत सावध राहा. तुमच्या समोर अतिशय चांगले बोलणाऱ्या आणि पाठीमागे डाव रचणाऱ्या या मुखवटाधारी माणसांना वेळीच ओळखा आणि स्वतःला त्यांच्यापासून दूर करून सावध करा. तुमच्या पाठीमागे लोकांनी खूप मोठी कुजबूज मोहीम सुरू केली आहे, जेणेकरून तुमचे नाव खराब होईल आणि तुम्हाला मानसिक कोंडीत अडकवण्यासाठी तुमचेच काही जवळचे लोक छुपे डाव रचत आहेत. तुमच्या प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं तर लहान सहान गैरसमजामुळे पती पत्नीमध्ये अंतर वाढण्याची आणि मन दुरावण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. तुमच्या नात्यात सध्या एक कठीण आणि काटेरी वाट समोर दिसत आहे, जी तुम्हाला या सप्ताहात संयमाने पार करावी लागेल. आणि घरातील तरुण मुला-मुलींचे ज्यांचे लग्न जमण्यात वारंवार अडचणी येत आहेत, त्यांच्या विवाहाच्या मार्गात काही जुने नातेवाईकच काटे किंवा अडथळे आणू शकतात. या सर्व धावपळीमुळे, टेन्शनमुळे तुमच्या आरोग्यावर आणि मानसिक ताणावर वाईट परिणाम होऊ शकतो. दिवसभराच्या कामाच्या रगाड्यात आणि दगदगीत तुमची मोठी दमछाक होणार आहे. त्यामुळे भविष्याची चिंता करणे सोडा आणि मनावरचे, डोक्यावरचे आवाजावी ओझं थोडे हलके करा. स्वतःसाठी वेळ काढा, ध्यान करा आणि परिस्थिती कितीही कठीण आली तरी प्रत्येक प्रसंगात अत्यंत शांत मनाने आणि समजूतदारपणाने वागा. या सर्व संकटातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी आणि देवाकडून आलेली ही सुवर्ण संधी साधण्यासाठी आणि मुलांच्या रक्षणासाठी रोज सकाळी किंवा संध्याकाळी आंघोळ करून अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचे घरात मोठ्या आवाजात पठण करा किंवा मोबाईलवर लावा.
तसेच घराच्या मुख्य दरवाजावर आतल्या बाजूने डाव्या आणि उजव्या हाताला शेंदुराने 2 स्वास्तिक काढा, ज्यामुळे कोणतीही वाईट शक्ती किंवा नजर तुमच्या मुलांपर्यंत पोहोचणार नाही. आपल्या घरात कुलदेवताला किंवा देवापुढे काहीतरी गोड शिऱ्याचा नैवेद्य दाखवा आणि घरातील सर्वांना तो प्रसाद द्या. रोज सकाळी आणि संध्याकाळी घरात प्रसन्न वातावरण ठेवा. विनाकारण वाद टाळा आणि देवाचे नाव घेऊन जमेल तेवढा जप तप करा आणि स्वतःला आपल्या संसाराला पूर्णपणे स्वामींच्या चरणी अर्पण करून स्वामींच्या सेवेत झोकून द्या. शेवटी एकच अत्यंत प्रेरणादायी आणि महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जगात कोणीही पाठीशी नसले तरी चालेल, पण नेहमी त्या देवावर आपल्या विश्वासाची कास घट्ट धरा. कारण तुम्ही प्रामाणिकपणे करत असलेल्या कष्टाला या जगात कशाची तोड नाही. कष्ट कधीच वाया जात नाहीत आणि साक्षात स्वामी समर्थ सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे डोंगरासारखे उभे आहेत. ते तुमच्या मुलांचे आणि तुमचे रक्षण करतील. तुमचा हात कधीच सोडणार नाहीत. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल, माहिती पटली असेल आणि स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक दाबायला अजिबात विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामींच्या चरणी जय स्वामी समर्थ आणि हो मी हे माझ्या मुलांसाठी नक्की करणार हे दोन्ही नक्की लिहा. तसंच आपल्या चॅनलची ही अत्यंत महत्त्वाची माहिती इतर कर्क राशींच्या लोकांपर्यंत आणि पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि असेच नवनवीन व्हिडिओ वेळेवर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून आमच्याशी नेहमीसाठी जोडलेले राहा.